नमस्कार, मी शुभांगी कोपरकर माझ्या स्वरचित कविता वाचनाच्या चॅनेलवर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। या चॅनेलवर मी प्रामुख्याने वृत्तबद्ध रचना सादर करते आहे। आतापर्यंत आपण मात्रावृत्त आणि अक्षरगणवृत्त हे वृत्तांचे दोन प्रकार पाहिले आहेत आणि त्याच्यातले विविध प्रकार पाहिले आहेत, विविध वृत्त पाहिले आहेत। तिसऱ्या प्रकारची एक रचना वृत्तरचनेमध्ये येते आणि त्याला म्हणतात अक्षरछंद। अक्षरगणवृत्तात जशी अक्षरांची संख्या ठराविक असते तशीच अक्षरछंदामध्ये सुद्धा अक्षरांची संख्या ठराविक असते, पण त्याला लगावलीचा कुठलाही नियम नसतो। अक्षरगणवृत्तात लगावली महत्त्वाची आहे, म्हणजे ह्रस्व दीर्घ अक्षरांचा क्रम महत्त्वाचा आहे, तसं अक्षरछंदात नसतं। केवळ संख्या मात्र प्रत्येक ओळीतली अक्षरांची ही ठराविक असते आणि मग ती संख्या किती असेल त्याप्रमाणे षडाक्षरी, पंचाक्षरी, अष्टाक्षरी, दशाक्षरी किंवा 12 अक्षरी 14 अक्षरी सुद्धा छंद आहेत। अशा प्रकारच्या रचना होऊ शकतात। आज मी याच्यातली सर्वात जास्त प्रचलित असलेली अष्टाक्षरी ही रचना सादर करणार आहे। कवितेचा विषय माझा आवडता विषय आहे संध्याकाळ, पण थोडासा जीवनाच्या संध्याकाळीशी पण तो निगडित आहे। बघा आपल्याला ही अष्टाक्षरी कशी वाटते। जाती उजळत दिशा, जाती उजळत दिशा, तेज तळपे दुपारी, दिन जाई पुढे पुढे, मन गुंतले माघारी। जाती उजळत दिशा, तेज तळपे दुपारी, दिन जाई पुढे पुढे, मन गुंतते माघारी। एक एक अनुभूती देई एक एक भान, एक एक अनुभूती देई एक एक भान, कधी असे कधी तसे पडे पदरात दान। नसे आपल्या हातात ऊन सावलीचा खेळ, नसे आपल्या हातात ऊन सावलीचा खेळ, वाटे धरून ठेवावा तरी धावतो हा काळ। सोने वेचता वेचता निखळतो क्षण क्षण, सोने वेचता वेचता निखळतो क्षण क्षण, दूर डोंगराच्या मागे विसावतो नारायण। जीव कातर कातर हुरहुर अंतरात, जीव कातर कातर हुरहुर अंतरात, कशी हळू नकळत सांज दाटते डोळ्यात, कशी हळू नकळत सांज दाटते डोळ्यात। अष्टाक्षरी या प्रकारची ही रचना होती। याच्यामध्ये अक्षरांची संख्या 8 असते प्रत्येक ओळीतली, हे आपल्या लक्षात आलंच असेल। अजून एक नियम आवर्जून पाळावा लागतो, तो म्हणजे ओळीची जी सुरुवात आहे ती सम अक्षरांच्या शब्दांनी करावी, म्हणजे 3 अक्षरांचा किंवा 1 अक्षरांचा असा शब्द सुरुवातीला नसावा, हे एक पथ्य यामध्ये पाळायचं असतं। कशी वाटली कविता जरूर कळवा, कमेंटमध्ये लिहा। चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।